दादा पाटील युवा नेतृत्व कर्तृत्वान असा माजी नगरसेवक आणि त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं या नगरसेवक ट्रॉफीचं आयोजन तुम्ही पाहताय आणि त्याचबरोबर या क्रीडा रामलीला मैदानावरती पुढच्या महिन्यामध्ये एक मोठी स्पर्धा आपल्या भेटीसाठी येते 10 आणि 11 तारखेला कुशल इलेव्हन आणि जय गणेश सारस्वते क्रिकेट क्लब आणि जपान स्पोर्ट्स क्लब मुंबई यांच्या वतीनं जपान चषकाचं आयोजन आहे पावसाळी रबर बॉल स्पर्धा. खरं तर 8 संघ नवी मुंबईचे आहेत आणि 8 संघ मुंबईचे आहेत. जन्मभूमी वर्सेस कर्मभूमी ही टॅगलाईन या स्पर्धेमध्ये असेल आणि प्रथम क्रमांकाचं पारितोषिक 50,000 आकर्षक ट्रॉफी आणि द्वितीय क्रमांकासाठी 25,000 रोख व आकर्षक ट्रॉफी. आमचे जे प्रवीण शिंदे आहेत MCA क्वालिफाईड पंच मुंबई क्रिकेटसाठी ते काम करतात आणि त्यांच्याच आयोजनाखाली ती स्पर्धा. खरं तर त्यांचा वाढदिवस आहे येत्या 10 तारखेला आणि 10 तारखेच्या वाढदिवसाचं औचित्य साधून त्या स्पर्धेचं आयोजन तुम्ही पाहताय. सन्माननीय श्री प्रवीण महादेव शिंदे जपान यांचा 65वा वाढदिवस आणि या 65व्या वाढदिवसानिमित्त त्या स्पर्धेचं आयोजन तुम्ही पाहताय. जपान चषक जन्मभूमी वर्सेस कर्मभूमी. 8 संघ मुंबईचे आहेत, 8 संघ नवी मुंबईचे आहेत. आणि ओव्हर नंबर आता 1 ला सुरुवात होते आणि ओव्हर नंबर 1 मध्ये आता योगेश भगत आला 11. कारण पहिल्या मॅच मध्ये गंगाधर इंगोले आला होता पहिल्या ओव्हरमध्ये, परंतु आता एक नवीन चाल खेळली जाते. बुमराह स्ट्रायकर्स करून अजूनही या स्पर्धेमध्ये एकही विजय त्यांना मिळवलेला नाही आहे. या टीमचे संघ मालक आहेत दीपक बालाराम पाटील यांच्या मालकीचा संघ मैदानामध्ये टॉस जिंकलाय आणि प्रथम गोलंदाजी करतोय मैदानामध्ये. पावसाला तर सुरुवात झालेली आहे. खूप चांगली स्पर्धा. नवी मुंबईतील अगदी दिग्गज मातब्बर खेळाडूंचा महासंग्राम या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय आणि जे प्रेक्षक या स्पर्धेला लाईव्ह घर बसल्या बघतायत त्या लाडक्या प्रेक्षकांचं सुद्धा मी मनापासून हार्दिक स्वागत करतोय. tenniscricket.in च्या माध्यमातून या स्पर्धेचं टेलिकास्ट केले जातं. 3 कॅमेरे या स्पर्धेमध्ये वापरण्यात आलेले आहेत आणि आमचे सर्व मित्र जे गौरव सावंत यांच्या आधिपत्याखाली ही टीम लाईव्ह टेलिकास्ट करत आहे. पहिला बॉल आणि इथे पहा हा पामपूल चांगला फटका. याच फटक्यासाठी तो जाणला जातो खेळाडू नाव आहे गौरव बडदे कोपर खेळण्याचा खेळाडू. बॉलला पाठवलाय मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. पहिल्या बॉलवरती योगेश भगतचं स्वागत केलंय. षटकार. tenniscricket.in ही वाहिनी मात्र या स्पर्धेचं टेलिकास्ट करत आहे. आमचे अपडेटर प्रशांत पवार असतील, सुदर्शन तांबे, प्रीतम मस्कर, नील दुबे, आमचे लाडके कॅमेरामॅन त्यांचं ही मनपूर्वक आभार. यावेळेस पहा प्रिन्सिपल चेंडूला येऊ दिला आणि हलक्या हाताने फक्त ढगललाय फाईल लेगच्या दिशेने. तोपर्यंत 1 रन. पावसाला आता सुरुवात झालेली आहे. जोरदार पावसाच्या सरी या मॅच मध्ये आता या क्रीडांगणाच्या आतमध्ये कोसळू लागलेले आहेत. सिंगल मिळते गौरव लेग बायच्या स्वरूपामध्ये रन येते. माफ करा पायावरती टाकला बॉल त्यामुळे अवंतर स्वरूपानं इथे सिंगल आली. टीमची धावसंख्या 7 आणि त्याच दरम्यान या ठिकाणी आदरणीय दीपक शिंदे यांचं आगमन झालेलं आहे. त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेला भरपूर काही सपोर्ट आलेला आहे. 70-70 आकाश स्पोर्ट्सचे जे प्रोप्रायटर आहेत आदरणीय दीपक शिंदे यांचं हार्दिक स्वागत. ओहो बॅटची कडा मागे चालला विकेट किपरच्या डीप थर्डमॅनला क्षेत्ररक्षक आहे. सिंगल मिळते सचिनला आणि सिंगल बरोबर टीमची धावसंख्या 8.
आदरणीय दीपक शिंदे यांचं आगमन झालंय आणि त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी जो खेळाडू मॅन ऑफ द सिरीज राहील त्या खेळाडूला मात्र एक आकर्षक बॅट दिली जाते आणि सर्टचे उत्कृष्ट गोलंदाजासाठी सर्टचे शूज त्यांच्या माध्यमातून इथे पुरस्कृत केलेले आहे. त्यांचं मनपूर्वक आभार. पुन्हा एकदा पहा, वेग वाढवलाय, गती वाढवलेली आहे. पहिल्या बॉलवरती गती काढली होती, त्यामुळे बॅकफुटला जाऊन पुल केला, षटकार ठोकला. त्यानंतर मात्र काय कमबॅक केलं योगेश भगतनं. पुनरागमन क्रिकेटमध्ये कसं करावं हे दाखवतोय मैदानामध्ये. पहिल्याच ओव्हरमध्ये योगेश. टीमची धावसंख्या फक्त 8. ओहो, शॉर्ट पिट बॉल, हुक केला बॉलला आणि डीप स्क्वेअर लेगच्या वरून बॉल चाललाय टाटा बाय बाय करत. बॉलला पंख लावले जणू काही गौरव बडदेनं आणि लाटांवरती, अगदी हवेच्या लाटांवरती तरंगळत चाललाय बॉल सीमारेषा बाहेर. षटकार. फास्ट बॉल मध्ये 14 धावा आल्यात. 2 षटकार उत्तुंग ठोकलेत गौरव बडदेनं. थोडीशी लाईन चुकी झाली योगेश भगतची. पहिल्या बॉलच्या तुलनेनं हा बॉल अगदी थोडासा मागे ठेवला होता. ओहो, स्टेप आउट करत असताना पुढे सरसावत मारलेला फटका आणि ते चांगली फिल्डिंग, अप्रतिम फिल्डिंग. गंगा इंगोलेकडून एक चांगला प्रयत्न केलाय चेंडू अडवण्याचा. तोपर्यंत 2च धावा मिळतील गौरव बडदेला आणि या 2 रनच्या मदतीने आता टीमची धावसंख्या ओव्हरची होते समाप्ती. पहिल्या ओव्हरचा खेळ संपलेला आहे आणि पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या बिनगडी बाद 16. पहिल्या ओव्हरचा खेळ संपला आणि त्याच दरम्यान आमचे सत्कार मूर्ती ज्यांचं नुकतंच आगमन झालेलं आहे आणि त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेमध्ये अगदी या स्पर्धेच्या प्रेमाखातीर मॅन ऑफ द सिरीज म्हणून एक बॅट, त्यानंतर उत्कृष्ट गोलंदाज म्हणून एक स्टड शूज आदरणीय दीपक शिंदे यांचा सन्मान इथे होईल. आणि हा सन्मान करण्यासाठी आमचे या स्पर्धेचे भाग्य विधाते, स्पर्धेचे आयोजक म्हटलं तरी वावगं ठरणार नाही, आमचे मित्र दीपक बालाराम पाटील यांच्या शुभ हस्ते हा सन्मान आदरणीय दीपक शिंदे यांचा होतोय. 70-70 आकाश स्पोर्ट्सचे सर्वे सरबाड. इथे पहा, इम्पॅक्ट प्लेअरची मागणी, माफ करा, येस, चॅलेंजिंग ओव्हरचा संकेत येतोय पंचांकडून आणि चॅलेंजिंग ओव्हरसाठी 2 मध्ये आला गंगाधर इंगोले. कारण पहिल्या ओव्हरचा खेळ संपला, धावा आहेत स्कोअरबोर्डवरती 16 रन. आता स्ट्रायकिंग इनला पहिलाच बॉल पेस करतोय सचिन नाईक. गंगाचा पहिलाच बॉल बिग हिट करण्याचा प्रयत्न, बॅटची आतली कडा घेतली, बॉल चालला विकेट किपरच्या मागे. शॉट थर्डमॅन नाहीये, डीप थर्डमॅन आहे. बॉल उचलणार, फेकी केली जाईल. तोपर्यंत 1च धाव मिळते सचिन नाईकला. सचिन आतापर्यंत 2 या आकड्यावरती खेळतो आणि गौरवनं 2 षटकार मारत आपले इरादे स्पष्ट केलेले आहेत. तो आतापर्यंत 14 या आकड्यावरती खेळतोय. टीमची धावसंख्या 1 ने पुढे जाते 17. कारण पहिल्या ओव्हरमध्ये योगेश भगतला 16 धावा खर्च झालेल्या आहेत. एकही विकेट त्याला प्राप्त करता आला नाहीये. बघूया, गंगा चॅलेंजिंग ओव्हर टाकतोय. बॅटिंग करणाऱ्या टीमने चॅलेंज केलाय. यावेळेस थोडासा दूर टाकलाय गौरव बडदेच्या क्रीज पासून, अबे फ्रॉम द बॉडी खेळण्याचा प्रयत्न आणि इथे बीट करून चालला विकेट किपरच्या हातामध्ये. पहिला बॉलच्या तुलनेने हा बॉल अगदी शेरर पासून दूर टाकलाय. ऑफ साइड ऑफ स्टंप. निर्धाव बॉलची सांगता आपल्याला पाहायला मिळाली. हा सुद्धा गती वाढवला. इथे बॅकफुटला जाऊन पुल करण्याचा प्रयत्न, ऑन ट्रॅक हे स्वतः बॉलर धावतोय. दुसऱ्या धाबेचा प्रयत्न, इथे फेकी केली जाते विकेट किपर इंडला. तोपर्यंत गौरव पोहोचलाय आपल्या घरट्यामध्ये सुरक्षित. 2 धावा मिळत आहेत गौरव बडदेला आणि 2 रनच्या मदतीने आता टीमची धावसंख्या 19 या आकड्यावरती. चॅलेंजिंग ओव्हर आहे आणि चॅलेंजिंग ओव्हर मध्ये 3 बॉल मध्ये फक्त 3च रन आहेत. म्हणजे 3 बॉल मध्ये अजूनही 17 करायचे आहेत. बॅटिंग करणाऱ्या टीमला आता 3 बॉल मध्ये 17 जर धावा काढल्या तरच मात्र प्लस पॉइंट येतील बॅटिंग करणाऱ्या टीमसाठी. परंतु काय गोलंदाजी केली जाते. गंगा इंगोले अगदी गतीचा पुरेपूर वापर, खांद्याचा पुरेपूर वापर करतोय आणि शरीरापासून दूर गोलंदाजी करतोय. गंगाचे 3 बॉल आपण पाहिले तर थोडेसे हलकेसे बॅकअप लेंथ होते, टप्पा मागे ठेवला होता आणि त्यामुळे सातत्यानं बीट होते फलंदाज. फुलटोस, ही लेंथ चुकली, हा टप्पा चुकला. पहा, माफी मागतोय गंगा विकेट किपरची, कारण माझ्याकडून झाली चूक आणि बॉल पंच सांगतायत इट्स आउट ऑफ द पार्क. षटकार गौरव बडदेच्या बॅटमधून.
25 धावा झाल्या स्कोअरबोर्डवरती. सहारनच्या मदतीने आता टीमची धावसंख्या आहे स्कोअरबोर्डवरती 25 आणि या चॅलेंजिंग ओव्हरमध्ये 4 बॉलमध्ये 9 रन आहेत. म्हणजे अजूनही 2 बॉलमध्ये 11, म्हणजे दोन्ही षटकार ठोकावे लागतील गौरवला. ही कसोटी आहे गंगा इंगोलेच्या विरोधामध्ये गौरवची, कारण गतिमान चेंडू टाकतोय, लवकर बॅटला रीड होत नाहीये बॉल. पावसाचा वेग वाढलाय, अगदी ओलसर खेळपट्टी आणि खेळपट्टीच्या काही पृष्ठभागावरती पाणी सुद्धा साठलेलं आहे. ओहो पहा, इथेच मी मगाशी याचाच उल्लेख करत होतो. टप्पा मागे ठेवला, पडल्यानंतर अतिरिक्त उचली घेतली आणि अगदी बीट करून चाला विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉल, चांगली गोलंदाजी याच्यासाठी जाणला जातो गंगाधर इंगोले. बाउन्सर आहे त्याचा आश्रय. स्टॉक बॉल आहेत या गोलंदाजाकडे. यावेळेस बॅटची लिडिंग एज, फाईन लेगला डीप मध्ये गॅप आहे, गॅप मधून बॉल चाललाय सीमारेषा पार. गौरवच्या बॅट मधून येतोय चौकार आणि या चौकारानं टीमची धावसंख्या आता टोटल 29 या आकड्यावरती जाऊन पोहोचली. परंतु या चॅलेंजिंग ओव्हर मध्ये फक्त 13 रन आलेले आहेत. म्हणजे 13 म्हणजे 6 रन मायनस, 6 रन मायनस होतील, कारण चॅलेंजिंग ओव्हर होती बॅटिंग करणाऱ्या टीमसाठी. चॅलेंज पूर्ण करता आलं नाहीये, फक्त 13 रन आले आणि 13 रन मुळे इथे आता फिल्डिंग करणाऱ्या टीमसाठी फायदा होईल, कारण 13 मायनस 6 म्हणजे फक्त 7च रन आता स्कोअरबोर्डवरती ऍड होतील. म्हणजे 2 ओव्हरचा खेळ संपला. टीमची धावसंख्या स्कोअरबोर्डवरती फक्त 23. पहिल्या ओव्हरमध्ये आल्या होत्या 16, परंतु या ओव्हरमध्ये धावा आल्या 13 आणि -6 म्हणजे 7 रन टोटल झालेले आहे. स्कोअरबोर्डवरती रन आहेत 29 झाल्यात, -6 म्हणजे 23 धावा आतापर्यंत स्कोर कार्डवरती लागल्या जातात. आता धीरज भोईर ओव्हर नंबर 3 मध्ये डावखुऱ्याचा गोलंदाज आहे. एक चांगला वन ऑफ द बेस्ट ऑलराऊंडर खेळाडू नवी मुंबईचा धीरज भोईर ओव्हर नंबर 3 साठी. आणि स्ट्रायकिंग इनला फलंदाज आहे सचिन नाईक. अगदी धारावे वर्सेस धारावे अशी लढाई सध्या या ओव्हर मध्ये आपल्याला पाहायला मिळते. पहिलाच बॉल अगदी चांगला यॉर्करचा वापर केलाय, खोदून काढावा लागला सचिनला. बॅटची कडा घेतली, बॉल चालला स्कोअर ऑफ द विकेट. तोपर्यंत एकच रन मिळाली सचिन नाईकला आणि सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या आता स्कोअरबोर्डवरती 24 धावा. या ओव्हरमध्ये चॅलेंजिंग ओव्हरमध्ये जास्त फायदा उठवता आला नाही आहे स्कायलेबन नवी मुंबई टीमला. आरो 45 नवी मुंबई टीमला. यावेळेस बॉल लेंथ, बॅक ऑफ लेंथ, फिंगर्स रोल झाले होते, पडल्यानंतर थोडासा स्विंग बॉल, आउट स्विंगर आपल्याला पाहायला मिळाला आणि ते बीट करून गेला विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉल आलाय. डॉट बॉल सांगता होते. ओहो, आणखीन एक चांगला बॉल. पहिल्या बॉलच्या तुलनेने हा बॉल वेगळा होता, पडल्यानंतर स्विंग झाला नाही, परंतु गौरवसाठी खाली राहून गेला विकेट किपरच्या हातामध्ये. लगातार 2 बॉल इथे निर्धाव आलेत. पाहता सूर्याचा प्रकाश लक्क पडलाय आणि पावसाची रिमझिम सुद्धा सुरू आहे. लगातार आणखीन एक डॉट बॉल, चांगली गोलंदाजी आणि गौरव बडदे लगातार 4 बॉल निर्धाव खेळलाय. म्हणजे पहिलं आक्रमण आता शांत ठेवलंय धीरज कडून. ओहो, इथे बॅटची लिडिंग एज लागली आणि इतका बिहाइंड विकेट. खूप चांगला असेल विकेट किपर योगेश भगतच्या माध्यमातून. गौरव बडदे बाद. धक्का क्रमांक 1 लागतोय. रोहित शर्मा 45 नवी मुंबई टीमला. गौरव बाद. 14 बॉल मध्ये 26 धावांचं योगदान. आणि रबर बॉल स्पर्धेमध्ये ही इनिंग पाहिजे तशी साजेशी झाली नाहीये असं म्हटलं तरी हरकत नाहीये. रबर बॉल मध्ये प्रत्येक बॅट्समन कडून एक मोठं आव्हान असतं, एक मोठ्या अपेक्षा असतात की कमी बॉल आणि जास्त धावा. परंतु इथे खास करू शकला नाही गौरव बडदे. जरी 2 षटकार 3 षटकार त्याच्या बॅट मधून आले, परंतु 14 बॉल त्याला घ्याव्या लागल्या. 26 धावा काढण्यासाठी आता नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये रुणाल नारायण महात्रे.
गोठुली गावचा खेळाडू आणि यंदाचा रबर बॉल हंगाम सातत्यानं गाजवतोय. शेवटचा बॉल सिंगल मिळते बाईच्या स्वरूपामध्ये आणि या ओव्हरमध्ये फक्त एकच धाव दिलेली आहे. अप्रतिम गोलंदाजी धीरज बोईड करून ओव्हर नंबर 3 चा खेळ संपला आणि 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या 25 धावा झालेल्या आहेत. आणि त्याच दरम्यान या ठिकाणी आमचे सहकारी समालोचक मित्र नेरुल गावचे हर्षद मडवी यांचं आगमन झालंय. त्यांचं हार्दिक आम्ही स्वागत करतो या स्पर्धेमध्ये. खरं तर रायगड क्रिकेट समालोचन जे असोसिएशन आहे, संघटना आहे, त्या संघटनेचे नवी मुंबई प्रमुख आहेत हर्षद मडवी यांचं आगमन, त्यांचं हार्दिक स्वागत. जाऊया बॅक टू क्रिकेट. 3 ओव्हरचा खेळ संपला. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर रन आहे स्कोर बोर्डवरती आतापर्यंत 25 धावा. 3 षटकं संपलीत. आता ओव्हर नंबर 3 झाल्यानंतर 4 मध्ये आलाय. गोलंदाजी करण्यासाठी हर्षल मडवी, मॅन फ्रॉम सारसोळे, कुशल 11 सारसोळे या टीम कडून बेलांकडून एक चांगला फिरकीपटू आहे. दोन्ही बाजूने वळवण्याची क्षमता राखतो. आउट स्विंगर चांगला आहे, इन स्विंगर चांगला आहे. पहिलाच बॉल थांबून मारलाय आडव्या बॅटने. ते सिंगल पहिली कंप्लीट केली, वेगाने आलाय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न डीप मध्ये क्षेत्ररक्षक होता गंगा, परंतु भरपूर दूर होता. प्रयत्न केला होता धाव वाचवण्याचा, धाव वाचवू शकला नाहीये. 2 धावा मिळतात रोनालला आणि या 2 रनच्या मदतीनं टीमची धावसंख्या आहे स्कोर बोर्डवरती आतापर्यंत 27 धावा. आणि त्याच दरम्यान आमचे घनसोलीचे नवी मुंबई प्रीमियर लीग मध्ये टॉनी टायटन्स हा संघ प्रस्थापित असतो. त्या संघाचे संघ मालक आदरणीय रमेश मडवी, टॉनी मडवी यांचं आगमन झालेलं आहे. त्यांचा मी या स्पर्धेमध्ये मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. आणि त्याचबरोबर त्यांच्या सोबत त्यांच्या समेत घनसोलीचे रोहित गुप्ता यांचं सुद्धा आगमन झालं. त्यांचं सुद्धा हार्दिक स्वागत. आणि यावेळेस बाब मिस्टायमिंग स्ट्रोक बॉल हवेत, नो मॅन लँड मध्ये बॉल पडलाय. फक्त एकच धाव. आतापर्यंत चांगला प्रवास राहिला या ओव्हरचा हर्षलचा. 3 बॉल मध्ये फक्त 3च धावा आणि टीमची धावसंख्या आहे स्कोर बोर्डवरती आतापर्यंत 28 धावा झालेल्या आहेत. ओहो, इथे फ्लिपर क्विकर 1 आणि याच्याकडे आश्रय आहेत. याच्यासाठी जाणला जातो. लेग स्पिन चांगला टाकतो, ऑफ स्पिन टाकला जातो, टॉप स्पिन सुद्धा आहे. हा त्याचा टॉप बॉल, स्टॉक बॉल. आणि ते कधी कधी गतिमान चेंडू टाकतो. इथे बीट केले, डॉट बॉल. यावेळेस बा शॉर्ट बॉल, इन स्विंगर टाकला होता, परंतु लवकर ओळखलं सचिन, बॅकफुटला जाऊन हुक केलाय आणि बॉलला पाठवलाय स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. सचिन नाईकच्या बॅट मधून येतोय गगनभेदी षटकार. या षटकाराच्या मदतीने टीमची धावसंख्या स्कोर बोर्ड होती आतापर्यंत 34 धावा. ओहो, आणखीन एक चांगला बॉल, परंतु लेग स्टंपला सोडून जाणारा. आणि पंच महेंद्र पाटील यांचा इशारा येतोय व्हाईट बॉल. आज पंचांना सुद्धा खूप चांगली कामगिरी केलेली आहे. उदय टांडेल सर असतील, शशी मेहेर, दत्ता मेहेर, त्यानंतर महेंद्र पाटील, प्रतिम डिसिजन दिलेले आहेत या स्पर्धेमध्ये. ओहो, चांगला फटका उडवलाय, परफेक्ट मिडल ऑफ द बॅट. आधी खेचून मारा आणि लॉंग ऑनच्या वरून फेकून दिलाय सचिन नाईकनं. बॉल सीमारेषा पलीकडे, षटकार सचिन नाईकच्या बॅट मधून. अशा पद्धतीनं ओव्हरची झाली समाप्ती. ओव्हर नंबर 4 चा खेळ इथे संपलेला आहे आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या एक गडी बाद 41 धावा, 41. एकंदरीत 4 षटक संपलेली आहेत 5 ओव्हरची मॅच आणि आतापर्यंत धावा आलेल्या आहेत. रोहित शर्मा
45 नवी मुंबई या टीमच्या 41. या ओव्हरमध्ये 16 रन खर्च केलेले आहेत हर्षल मडवीनं. 10.25च्या सरासरीने धावगतीनं धावा आतापर्यंत आलेल्या आहेत. आता लास्ट ओव्हरमध्ये स्वराज म्हात्रे गोटोली गावचा हा खेळाडू देत ओव्हरमध्ये आलाय आणि स्ट्रायकिंग इनला त्यांचाच सहकारी त्यांच्या टीमचा रुणाल म्हात्रे समोर कसा रिॲक्ट होईल या ओव्हरमध्ये. आतापर्यंत रुणाल 3 बॉलमध्ये 2च रन आलेले आहेत. शेवटचं षटक स्वराज म्हात्रे ओव्हर द विकेट. पहिलाच बॉल वेगवान होता, बीट करून चला विकेट किपरच्या हातामध्ये येते. आणखीन एक फलंदाज बाद. बॅटची लिडिंग एज घेतल्यानंतर खूप चांगला झेल टिपला तिथे धीरज भोईरनं आणि फलंदाज रुणाल म्हात्रे बाद होतोय. पहिल्याच बॉलवरती स्वराजनं विकेट काढली रुणालची. धक्का क्रमांक पहिला लागतोय, दुसरा लागतोय. कारण पहिला गडी गौरव बडदे बाद झाला होता, दुसरा बाद होतोय रुणाल म्हात्रे. 2 गडी बाद 41 धावा. अजूनही 5 बॉलचा खेळ शिल्लक या इनिंगचा आणि या 5 बॉलमध्ये धावा किती येतील. 5 बॉलमध्ये 10-15 धावा आल्या पाहिजेत तर एक सफिशियंट स्कोर या स्पर्धेच्या दरम्यान इथे होणार आहे. कारण आतापर्यंत लो स्कोरिंग मॅच ही होईल असं संकेत दिसतोय. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये विकी भोईर टीमचा नेता लीडिंग फ्रॉम द फ्रंट आणि ते आता मामा भांजे मैदानामध्ये. दोन्ही धारावे गावचे खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आता बॅटिंग करतात. त्यांच्या समोर स्वराज म्हात्रेची आता कसोटी आहे. पहिल्या बॉलवरती यश प्राप्त केलाय. दुसरा बॉल अवे फ्रॉम द बॉडी. पहा की तर काश येत आहे स्वराज म्हात्रेची. बॉल पडल्यानंतर स्किट होतो आणि स्किट झाल्यानंतर मात्र उचली सुद्धा घेतो. याच्यासाठी जाणला जातो हा खेळाडू. पहिल्या बॉलवरती विकेट काढली. दुसरा बॉल निर्धाव पद्धतीने टाकलाय, डॉट बॉल आलाय. तिसरा बॉल सुद्धा अगदी पॅड अँड बॅट मधून निघून चाललाय विकेट किपरच्या हातामध्ये. दुसरा बॉल बाउन्सर, तिसरा बॉल खाली राहिलाय विकीसाठी. 2 लगातार डॉट बॉल टाकलेत. काय गोलंदाजी करतोय, सटीक लाईन अँड लेंथ. हा बॉल सुद्धा गेला परंतु विकेट किपर लाईन मिस करतोय. त्यामुळे इथे पहा पंच काय सिग्नल करतायत. 22च्या स्वरूपामध्ये सिंगल येते. काय गोलंदाजी केली जाते. लगातार 4 बॉल तिथे डॉट टाकलेत परंतु अवंतर स्वरूपानं इथे धाव मोजावी लागली. बुमराह स्ट्रायकर्स या टीमला. दीपक बालाराम पाटील यांच्या मालकीचा संघ मैदानामध्ये टॉस जिंकल्यानंतर प्रथम गोलंदाजी करतोय. 42 धावा. यावेळेस गती कमी काढली, गती काढली होती या बॉलवरती. त्यामुळे बॅटची लिडिंग एज घेतली. बॉल थर्डमॅनला फील्ड होतोय तोपर्यंत एकच धाव मिळेल फलंदाज सचिनला. आणि या सिंगल नंतर आता टीमची धावसंख्या आहे स्कोर बोर्डवरती 43 धावा. आतापर्यंत या ओव्हरचे 5 बॉल झालेले आहे. शेवटचा बॉल काय गोलंदाजी केलेली आहे. ओहो हा बॉल सुद्धा आलाय विकेट किपरच्या हातामध्ये. सरळ अगदी वेगवान गोलंदाजी, टर्न अँड बाउन्स. हीच तर काशियत आहे. शेवटचा बॉल आला निर्धाव. अशा पद्धतीने या ओव्हरमध्ये त्यानं धावा खर्च केली फक्त 1, विकेट प्राप्त केला 1 आणि काय इकॉनॉमिकल षटक शेवटचा हाताळलेला आहे. खरं तर मित्रांनो शेवटचं षटक क्रिकेटमध्ये असं म्हणतात हाणामारीचं षटक असतं परंतु यात विपरीत त्यानं गोलंदाजी केलेली आहे. फक्त 1च धाव, एक महत्वाची रुणाल म्हात्रेची विकेट आणि एकंदरीत पहिला डाव इथे संपलेला आहे. 43 धावा झालेल्या आहेत आणि चेक. त्याच दरम्यान आपण एका सन्मानाकडे वळणार आहोत. अतिथी मान्यवरांचा शुभ सन्मान केला जाते. तर सर्वात आधी टॉनी टायटन्स हे नाव आपण नेहमीच नवी मुंबई प्रीमियर लीगमध्ये ऐकतो, पाहतो आणि क्रिकेटचे निस्सम चाहते आहेत. गुरुदत्त प्रीमियर लीग असेल किंवा नवी मुंबई प्रीमियर लीग असेल यासाठी नेहमीच योगदान असतं. टॉनी मडवी, रमेश मडवी यांचा शुभ सन्मान या मुख्य व्यासपीठावर केला जातोय. मी दीपक पाटील यांना विनंती करतोय की आपला शुभ हस्ते टॉनी मडवी यांचा शुभ सन्मान केला जातोय. एक डॅशिंग अँड डायनॅमिक असं व्यक्तिमत्व आमचे बंधू आहेत आणि त्यांचा शुभ सन्मान इथे मंचावर केला जातोय. टॉनी मडवी, टॉनी टायटन्स हा संघ आपण सातत्याने नवी मुंबई प्रीमियर लीगमध्ये पाहतोय. त्याचे संघ मालक
आणि क्रिकेटचे चाहते, त्याचबरोबर आदरणीय रोहित गुप्ता साहेबांचा देखील सन्मान या मंचावर केला जातोय. मी पुन्हा एकदा दीपक दादा पाटील यांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते आपण हा सन्मान करावा. टॉनी मडवी असेल, रोहित गुप्ता असेल, त्याचबरोबर दीपक दादा पाटील असेल, सूरज दादा पाटील असेल, मनोहर पटेल असेल, हे सगळे मित्र परिवार आहे आणि हा मित्र परिवार सातत्याने पाहायला मिळते. आणि त्याचबरोबर रायगड असेल किंवा नवी मुंबई असेल, समालोचन क्षेत्रातील एक मोठं नाव आणि सध्याच्या घडीला जर पाहिलं तर अनेक स्पर्धेमध्ये ज्यांची वाणी आपल्याला सातत्याने ऐकायला मिळते असे आमचे बंधू हर्षद मडवी सरांचा शुभ सन्मान देखील या मंचावर केला जातोय. नगरसेवक चषक या स्पर्धेची धुरा ज्यांनी सांभाळली आणि 27-28 जुलै दरम्यान ही स्पर्धा होणार आहे. त्या स्पर्धेच्या निमित्तानं आपण त्याचे लाईव्ह ड्रॉ देखील पाहणार आहोत आणि हर्षद मडवी यांच्याच त्याचबरोबर किरण मेहर यांच्या वतीने देखील ते ड्रॉ केलं जाईल. चला, सर्वच अतिथी मान्यवरांचा शुभ सन्मान झालाय नगरसेवक चषक 2024 या क्रिकेटच्या घमासानमध्ये. आणि आदरणीय मयूर पन्हाळकर यांचे काका जालिंदर पन्हाळकर एक लेजंड क्रिकेटर आहेत, एक विकेट कीपर आहेत आणि 32 शिराळा परिसरामध्ये अनेक स्पर्धेमध्ये ज्यांची नेहमीच कामगिरी आम्हाला पाहायला मिळते. मयूर पन्हाळकर जो सध्याच्या घडीला खूप चांगलं क्रिकेट खेळतोय आणि त्याच्या जडणघडणीमध्ये या व्यक्तीचा महत्त्वाची भूमिका होती आणि आज त्या खेळाडूला घडवण्यामागे जालिंदर पन्हाळकर यांचा महत्त्वाचा भाग होता. त्यांचा देखील आभार आहे. सगळेच अतिथी मान्यवरांचा शुभ सन्मान. जाऊया पुन्हा एकदा कॉमेंट्री बॉक्समध्ये उमेश सरांच्याकडे. चला, मॅच नंबर 4 तुम्ही अनुभवताय या स्पर्धेतला बुमरा स्ट्रायकर्स आणि RO 45 नवी मुंबई अशा दोन संघामध्ये रंगलेली ही मॅच. फक्त लो स्कोरिंग मॅच, 44 धावा काढायच्या आहेत. बुमरा स्ट्रायकर्स म्हणजे दीपक बालाराम पाटील यांच्या मालकीचा संघ आता बॅटिंग करतोय मैदानामध्ये. 44 धावा म्हणजे 8.8 या धावगतीनं धावांचा पाठलाग करायचा आहे. 5 ओव्हरची ही मॅच आहे. 44 करायचे आहेत आणि या 44 धावांच्या लक्ष्याचा आता पाठलाग करण्यासाठी बुमरा स्ट्रायकर्स या टीमची सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेली आहे. स्वराज म्हात्रे जो गोटोली गावचा खेळाडू आहे आणि त्याच्या जोडीला गंगा इंगोले ज्याने अनेक क्रिकेटचा काळ अगदी आपल्या प्रदर्शनानं घालवलेला आहे असा दिवा गावचा खेळाडू गंगा इंगोले. 44 धावा. जरी लो स्कोरिंग मॅच असली तरी कधी ही मॅच इंटरेस्टिंग होईल याचा नेम नाही मित्रांनो. पहिल्या 2 ओव्हर मध्ये जर सुरुवात चांगली झाली RO रोहित शर्मा 45 या टीमची विकेट जर आले 1-2 तर मात्र ही मॅच बनू शकते. अशा भरपूर स्पर्धामध्ये आपण लो स्कोरिंग मॅचेस पाहिल्या, कट टू कट झाल्यात आणि लो स्कोरिंग मॅच मध्ये समोरच्या टीमनं सुद्धा तो लो स्कोर डिपेंड केलाय. असे भरपूर किस्से आपण पाहिलेत. या क्रीडांगणावरती पावसाळी चा हंगाम ज्यावेळेस सुरू होतो त्यावेळेस मोठमोठ्या स्पर्धांचं आयोजन तुम्ही पाहतात आणि त्या याच महिन्यामध्ये 27-28 तारखेला आमचे किरण मेहर यांच्या आयोजनाखाली एक मोठी स्पर्धा तुमच्या भेटीला येते. नगरसेवक ट्रॉफी, ती या स्पर्धेची चर्चा अख्ख्या महाराष्ट्रामध्ये फिरत असते. ती स्पर्धा तुमच्या भेटीला येते त्या 27 आणि 28 तारखेला आणि पहिल्यांदाच त्या स्पर्धेमध्ये एक इतिहास होईल की त्या स्पर्धेचं टेलिकास्ट 10 कॅमेऱ्यानं केलं जाईल. जाऊया गोलंदाजी मार्कवरती. गौरव शिंदे पहिलाच बॉल दूरवरून खेळण्याचा प्रयत्न, बॅटची आतली कडा घेतली परंतु बॉल मात्र विकेट किपरच्या हातामध्ये विसवला, त्यामुळे धाव आली नाहीये. पहिला बॉल गौरव शिंदेच्या माध्यमातून डॉट आलाय. येत्या 27 आणि 28 तारखेला नगरसेवक ट्रॉफी तुम्ही पाहताय. गेली कित्येक वर्ष त्या स्पर्धेचं आयोजन आपण सातत्याने याच क्रीडांगणामध्ये पाहतोय. यावेळेस पुन्हा एकदा बॅटची कडा घेतली, तिथे सिंगल मिळते आणि सिंगल बरोबर आपलं खातं उघडलं गंगा इंगोलेनं. संघाचा श्री गणेश झालाय. टीमची धावसंख्येला सुरुवात झाली. टीमची धावसंख्या आहे स्कोअर बोर्डवरती 1. 44 धावांचं लक्ष्य आहे. 8.8 च्या धावगतीनं धावांचा पाठलाग करायचा आहे या मॅच मध्ये. त्याच्यामध्ये सेकंड ओव्हर चॅलेंजिंग ओव्हर आहे, त्यामुळे भरपूर विश्लेषक सांगतात की मॅच लवकर संपेल, परंतु असं नाही आहे. क्रिकेटमध्ये काही होईल याचा नेम नाही आहे आणि बॉल
तिथे थर्डमॅन होता, त्याला चकवून बॉल चाललाय सीमारेषा पलीकडे. स्वराज म्हात्रेच्या बॅटमधून येतो चौकार. टीमची धावसंख्या या चौकाराच्या मदतीने 5 या आकड्यावरती. पहिल्या बॉलवरती सिंगल, त्यानंतर चौकार आलाय आणि या चौकाराच्या मदतीने आता टोटल स्कोर झालाय 5. हो, आउटसाइड ऑफ स्टंप हा बॉल वाईड यॉर्कर करण्याचा प्रयत्न पहिलं मन बनवलं होतं स्वराजनं की चॉप करायचा, परंतु त्यानंतर लिव्ह केल्या बॉलला, सोडून दिलाय. परंतु इथे डॉट बॉल आलाय. अशा नजरेनं सोडला होता. इथे पंचांचा कुठलाही निर्णय नाहीये, म्हणजेच डॉट बॉल. 3 बॉलचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या 5. इथे पंच सांगतायत डेड बॉलचा इशारा येतोय, कारण कुठलाही प्रयत्न झाला नाही बॉल डिलिव्हर करण्याचा. 5 धावा झाले स्कोर बोर्डवरती. ओहो, इथे पहा जम्पिंग कव्हर ड्राईव्ह. ज्यावेळेस स्वराजनं हा फटका केला पहा, आपण लाईव्ह ऍक्शन मध्ये पाहणार आहोत. त्याचे दोन्ही पाय अगदी हवेत उडाले होते. क्रिकेटचा अत्याधुनिक फटका आणि डीप कव्हर पॉइंट बाउंड्री लाईनच्या बाहेर बॉलला फेकून दिलाय स्वराज म्हात्रेनं. षटकार. काय फटका केलाय, क्रिकेटचा अत्याधुनिक फटका. आणि या षटकाराच्या मदतीने आता टीमची धावसंख्या अखेर स्कोर बोर्डवरती आतापर्यंत 11 धावा. लक्ष छोट आहे, परंतु कुठलंही टार्गेट विजयाची गॅरंटी देत नाहीये. ओहो, हा बॉल चांगला आहे. गतिमान चेंडू होता दीपक शिंदेचा. पडल्यानंतर थोडासा आतमध्ये येणारा बॉल, परंतु विकेट किपरनं लाईन मिस केली, त्यामुळे 1 रन आली. बॅटला कुठेतरी भर झाला बॉल आणि या सिंगल बरोबर पहिल्या ओव्हरची समाप्ती झालेली आहे. ओव्हर नंबर 1 चा खेळ संपलाय आणि पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या बिनगडी बाद 12. आता चॅलेंजिंग ओव्हरला सुरुवात होईल. 44 धावांचं लक्ष्य आहे. रन झाल्यात 12, म्हणजे इथून अजून धावा करायच्या आहेत विजयासाठी. 24 बॉल मध्ये 32. 24 बॉल 32 धावा. आणि अशा परिस्थितीमध्ये आता पहिल्यांदा चॅलेंज स्वीकारलेला आहे विकीनं. चॅलेंजिंग ओव्हर मध्ये आता विकी भोईर आलाय. बॅटिंग करणाऱ्या टीमने आता चॅलेंज केलाय. बघूया या चॅलेंजिंग ओव्हर मध्ये कुठल्या संघाला यश प्राप्त होईल. स्वराज म्हात्रे अगेन्स्ट विकी भोईर. तेच तर्रार गोलंदाज ज्यांना आपलं नाव अगदी महाराष्ट्राच्या बाहेर अटके पार नेलेलं आहे. पहिलाच बॉल अगदी अंगावरती टाकलाय. वेगवान बॉल पडल्यानंतर थोडासा आतमध्ये आडव्या बॅटने ते खेळण्याचा नक्कीच प्रयत्न होता स्वराजचा, परंतु प्रयत्नाला यश आलं नाहीये. डॉट बॉल झालाय. पहिला बॉल डॉट, म्हणजे आता 5 बॉल मध्ये अजूनही 20 धावा बनवायच्या आहेत. चॅलेंजिंग ओव्हर सुरू आहे. पहिल्या ओव्हर मध्ये रन आले फक्त 12. लगातार दुसरा बॉल डॉट आलाय. अप्रतिम गोलंदाजी होते विकी भोईर यांच्याकडून, मॅन फ्रॉम धारावे. आणखीन एक डॉट बॉल. फुटवर्क नाहीये या फटक्यामागे. अगदी रीड केलंय, निरखून घेतलेला आहे विकी भोईरनं स्वराज म्हात्रेसाठी. आणि त्याच दरम्यान या स्पर्धेला सदिच्छा भेट देण्यासाठी अजय सिंग साहेब आणि अशोक त्रिपाठी साहेब यांचं आगमन होतोय व्यासपीठावरती. त्यांचं मी हार्दिक स्वागत करतो या स्पर्धेमध्ये. यावेळेस पहा पॉइंटच्या भरून बॉलला उडवलाय. बॉल सीमारेषा पलीकडे. स्वराज म्हात्रेच्या बॅट मधून येतो षटकार आणि या षटकाराच्या मदतीने आता स्कोर बोर्डवरती रन झालेले आहेत 18 धावा. 44 धावांचं लक्ष्य होतं या मॅच मध्ये. रन झालेत 18. ओव्हर नंबर 2 चा खेळ सुरू आहे. चॅलेंजिंग ओव्हर. फक्त 6 रन आल्या 4 बॉल मध्ये. ओहो, इथे पहा गतिमान वेगवान बॉल पडल्यानंतर अगदी बाउन्सर घेत वेध घेतला विकेट किपरचा.
चांगली गोलंदाजी, 5 बॉल मध्ये फक्त 6 रन. म्हणजे आता चॅलेंजिंग ओव्हर मध्ये खरोखरच यश प्राप्त झाले फिल्डिंग करणाऱ्या टीमसाठी. फक्त 6 रन आलेत. यावेळेस पहा बॅकफुट जाऊन पुलचा फटका, पॉवरफुल आहे परंतु तिथे क्षेत्ररक्षक होता तो बनलाय गौरव बडदे. तिथे प्रेक्षकांनी त्याच्या डोक्यावरून फ्लायज होत बॉल सीमारेषा पलीकडे षटकार. म्हणजे या ओव्हर मध्ये चॅलेंजिंग ओव्हर मध्ये रन आल्या 12. म्हणजेच चॅलेंज स्वीकारू शकला नाही. खर तर सूरज म्हात्रेनं डोका चालवायला पाहिजे होता की लास्ट बॉल मध्ये षटकार मारून आपल्याच धावा जास्त लेस होतील. 6 होत्या 3 झाले असते, आता 12 झाल्यात 6 लेस होतील. म्हणजे 6 रन या ओव्हर मध्ये स्कोर कार्ड मध्ये ऍड केल्या जातील. टोटल रन झालेले आहेत 18. चेक. अगदी सोपा हिसाब आहे. त्याच दरम्यान आपण जाऊया सन्मानाकडे. आदरणीय उदय तांडेल सरांना विनंती करतो की आपला शुभ हस्ते आपण सन्मान करावा. अजय सिंग साहेब उपस्थित आहेत, त्यांचा शुभ सन्मान या मंचावर केला जातोय. अगदी मैत्रीचं नातं आहे अजय सिंग आणि उदय तांडेल यांचा, आणि त्यांचा शुभ सन्मान या मंचावर केला जातोय. आणि त्याचबरोबर अशोक त्रिपाठी साहेब देखील उपस्थित आहेत, त्यांचाही शुभ सन्मान आपण करणार आहोत. आलेल्या सर्वच अतिथी मान्यवरांचा शुभ सन्मान या मंचावर केला जातोय. नगरसेवक चषक 2024 या पावसाळी रबर बॉल क्रिकेट स्पर्धेमध्ये अप्रतिम असं आयोजन. आणि आज एक दिवस ही स्पर्धा रंगली जाते. 4 संघ आणि या संघांमध्ये चाललेलं घमासान. अशोक त्रिपाठी साहेबांचा देखील शुभ सन्मान केला जातोय. ओर टू कॉमेंटरी बॉक्स. धन्यवाद. हा बॉल सुद्धा वाईट टाकलाय, वाईट बॉलचा इशारा. लगातार 2 बॉल मध्ये 2 वाईट टाकलेले आहेत. त्यामुळे आता स्कोर बोर्ड रन झाले 20. अजूनही रन करायचे आहेत. 18 बॉल मध्ये 24. ओहो, इथे पहा फटका फसलाय. बॅटची लिडिंग एज घेतली. कॉट बिहाइंड विकेट. फलंदाज गंगा इंगोले बाद. अखेर सचिन नाईक पंचांच्या निर्णयाची प्रतीक्षात न पाहिली होती आणि गंगा इंगोले न आपली क्रीज सोडली. याला म्हटले जातं जेंटलमॅन क्रिकेट. क्रिकेट मधली इमानदारी. क्रिकेटमध्ये इमानदार खेळाडू तुम्हाला माहिती असतील मित्रांनो. इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये 5 क्रिकेटर होऊन गेलेले आहेत. त्यांना त्यांच्या करिअरमध्ये क्रिकेटची सातत्याने इमानदारी दाखवलेली आहे. एक ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲडम गिलक्रिस्ट, त्यानंतर न्यूझीलंड क्रिकेटर विलियमसन, त्याच्यानंतर साऊथ आफ्रिकन क्रिकेटर जो ओपनिंग करायचा हशीम आमला, आणि सचिन तेंडुलकर त्याच्यानंतर 5व्या क्रमांकामध्ये आपण जर नाव घेईल तर पाकिस्तानचाच एक क्रिकेटर आहे. त्याने सुद्धा पंचांच्या निर्णयाची वाट न पाहता आपली क्रीज सोडलेली आहे. धीरज भोईर आला आणि धीरज भोईर जसा आला तसा त्यांचा संघ मालक जो नवी मुंबई प्रीमियर लीग मध्ये त्यांचा संघ खेळतो टॉनी टायटन्स, या टीमचे संघ मालक टॉनी मडवी यांच्याकडून प्रत्येक षटकाराला 500 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाईल. धीरज साठी पहिला बॉल ऑफ ड्राईव्ह सिंगलनं आपलं खातं उघडलं आणि या सिंगल बरोबर टीमची आता धावसंख्या आहे स्कोर बोर्डवरती 21 धावा. अजूनही 23 धावा दूर आहे विजयापासून. बुमराह स्ट्रायकर्स दीपक बालाराम पाटील यांच्या मालकीचा संघ मात्र धावांचा पाठलाग करतो या मॅच मध्ये. सोपं आव्हान आहे 44, परंतु आव्हान कठीण होईल कधी त्याचा नेम नाहीये. ओव्हर नंबर 3 सचिन नाईक गोलंदाजी मार्क वरती. पुन्हा एकदा पहा बॅटचा फेस अगोदरच क्लोज झाला होता स्वराजचा. आज बॅट अँड बॉलचा संपर्कच होत नाहीये, थोडासा साचपळतोय. धावांसाठी स्वराज मात्रे पुन्हा एकदा बीट केले सचिन नाईकनं. डॉट बॉल आलाय. आता 15 बॉल मध्ये 23 धावांची आवश्यकता. आणि पावसाला सुरुवात. बॅकफुटला जाऊन पुल केलाय आणि बॉल मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर फेकून दिलाय. स्वराज म्हात्रेच्या बॅट मधून येतोय षटकार. त्याच दरम्यान अक्षय काळे साहेबांचं देखील आगमन झालंय. त्यांचं देखील नगरसेवक चषक या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत आहे. तर मी उदय तांडेल सरांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण सन्मान करावा. अक्षयजी काळे साहेब उपस्थित आहे. 27 धावा झालेल्या आहेत. आता 14 बॉल आणि 14 बॉल मध्ये 17 धावांची आवश्यकता बुमराह स्ट्रायकर्स या टीमला. विकासाचे जाळे अक्षय काळे
आणि त्यांचा शुभ सन्मान तरी या मंचावर केला जातोय. थँक्यू व्हेरी मच. ओर टू कॉमेंटरी बॉक्स. ओहो, इथे पहा चांगला बॉल पडल्यानंतर स्किट होऊन बीट करून चालला विकेट किपरच्या हातामध्ये. आता डॉट बॉल आलाय. आता 13 बॉल 17 धावांची आवश्यकता. कधी कधी कमबॅक करतोय, कधी कधी सचिन नाईकच्या विरोधामध्ये आक्रमण करतोय. या षटकामध्ये भरपूर कहाणी आपल्याला पाहायला मिळाली. षटकार मारल्यानंतर कमबॅक, डॉट बॉल. आता 13 बॉल आणि 17 धावांची आवश्यकता बुमराह स्ट्रायकर्स या टीमला जिंकण्यासाठी. पावसाला आता सुरुवात झालेली आहे पुन्हा एकदा. पावसाच्या सरी कोसळत आहेत आणि आता बॅटिंग करणं सोपं होणार नाहीये. ओहो, बॅटची लिडिंग एज. विकेट किपरनं लाईन मिस केली. विकी होता तिथे. सिंगल मिळेल स्वराजला आणि या सिंगलच्या मदतीनं बाईच्या स्वरूपामध्ये सिंगल येते. माफ करा. प्रत्येक षटकाराला धीरज भोरसाठी 500 रुपयाचं पारितोषिक इथे लगवण्यात आलेलं आहे. टॉनी टायटन्सचे संघ मालक रमेश मडवी, टॉनी मडवी यांच्याकडून धीरज भोरसाठी प्रत्येक षटकाराला 500 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. 3 षटकांचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या आहे स्कोअरबोर्डवरती आतापर्यंत 44 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करत असताना 28 धावा झालेल्या आहेत. आता 12 बॉल आणि 16 करायचे आहेत. मॅच बनवू शकते. या जोडीतून एखादा गडी बाद झाला तर मॅच कठीण होऊ शकते आणि अशा परिस्थितीमध्ये हा सामना सोडणार नाहीये. सचिन नाईक मास्टरमाइंड कॅप्टन आहे. धारावी टीम करून ज्यावेळेस नेतृत्व करतो त्यावेळेस मात्र त्याच्या मनामध्ये वेगळंच काही चालतं. जरी 12 बॉल 16 असल्या तरी मात्र सचिन नाईकची रणनीती अजून कोणाला समजली नाहीये क्रिकेटमध्ये. 12 बॉल 16 आणि अशा परिस्थितीमध्ये गोलंदाजी मार्कवरती चंदन तलवार. मागच्या मॅच मध्ये अप्रतिम गोलंदाजी केली होती चंदन तलवारनं. पहिलाच बॉल इथे काठी काढली, दांडी गुल केली स्वराज म्हात्रेची. पहिल्याच बॉल वरती त्रिफलाचित बाद केलाय स्वराज म्हात्रेला. पंधरा बॉल मध्ये 29 धावांचं योगदान. आता पहा समीकरण आकडे बदललेले आहेत. कारण 12 बॉल मध्ये 16 ची गरज होती. आता करायचे आहेत 11 बॉल मध्ये 16 आणि गडी सुद्धा बाद झाला. मी मगाशी चर्चा केली या ओव्हर मध्ये विकेट जर प्राप्त झाले तर हे लक्ष्य कठीण होऊ शकतं. मी मगाशी उल्लेख केला सचिन नाईकचा. अजूनही रणनीती आखली जाते, पहा चर्चा केली जाते. विकी भोईर, सचिन नाईक यांच्या माध्यमातून चर्चा. कारण 11 बॉल आणि 16 रनची गरज आहे. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये वाशी गावचा खेळाडू योगेश भगत गॅरो मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना 11 बॉल 16 मॅच बनत चाललेली आहे. आता कट टू कट मॅच. चंदन तलवारनं पहिले यश प्राप्त केलं आपल्या टीमसाठी. पहिल्याच बॉल वरती अगदी त्रिफलाचित स्वराज म्हात्रेची काठी काढली. मी म्हणेन चंदन तलवारनं. नवीन फलंदाज योगेश भगत स्ट्रायकिंग इनला आणि नॉन स्ट्रायकिंगला धीरज भोईर. धीरज भोईरसाठी प्रत्येक षटकाराला 500 रुपये घेत टॉनी मडवी, रमेश मडवी यांच्याकडून. 11 बॉल 16 रनची गरज आहे आणि पावसाचा आता प्रचंड वेग वाढलाय. प्रचंड वेगाने आता पाऊस पडतोय. यावेळेस बॅकफुटला जाऊन चांगला पंच शॉट, परंतु तिथे खूप चांगला झेल पकडलाय. अप्रतिम झेल वाईडिश लॉंग ऑनच्या दरम्यान तिथे दीपक शिंदेच्या माध्यमातून आणि फलंदाज योगेश भगत शून्यावरती बाद. आता मजा येईल या मॅच मध्ये. लगातार 2 बॉल वरती 2 विकेट, गोल्डन डकचा शिकार या मॅच मध्ये ठरला. योगेश भगत शून्यावरती परतलाय. बॅक टू बॅक 2 झटके दिलेत. आता 10 बॉल 16 करायचे आहेत. वाडा मॅच. सामना आता रंगलाय. सामना आता तापत चाललेला आहे. दोन्ही टीमच्या माध्यमातून रोहित शर्मा 45 नवी मुंबई आणि बुमराह स्ट्रायकर्स. एका बाजूला रवी मेहर लारा यांच्या मालकीचा संघ धावांचं रक्षण करतोय, तर एका बाजूला दीपक बालाराम पाटील यांच्या मालकीचा संघ धावांचा इथे पाठलाग करतोय. आणि अशा परिस्थितीमध्ये 10 बॉल मध्ये 16 धावांची कंडिशन असताना नवीन फलंदाज पार चंदन, सध्याच्या घडीला अगदी फॉर्म मध्ये असलेला खेळाडू, ज्याने अनेक स्पर्धा टेनिस बॉलच्या गाजवलेल्या आहेत. यंदाच्या हंगामामध्ये
रबर बॉलच्या स्पर्धा गाजवलेल्या आहेत आणि नुकतीच ही स्पर्धा बोनकोडच्या मैदानावरती संपन्न झाली. त्या स्पर्धेमध्ये अप्रतिम प्रदर्शन या पार्थ चंदननं केलं होतं. ऑन हॅट्रिक आहे चंदन तलवार, ऑन हॅट्रिक. आणि एका बाजूला स्ट्राईक लाखे पार्थ चंदन. 10 बॉल 16. येथे पहा फटका फसला, हॅट्रिकचा चान्स आणि तिथे पकडला सेल. या स्पर्धेतली पहिली हॅट्रिक घेतलेली आहे. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे चंदन तलवार साठी. अप्रतिम कॅच बसली दीपक शिंदेच्या माध्यमातून. 2 लगातार झेल आणि पार्थ चंदन शून्यावरती बाद. मॅच बनत चाललेली आहे. मी मगाशी उल्लेख केला मित्रांनो, क्रिकेटच्या विश्वामध्ये विजयाची गॅरंटी देणारा स्कोर अजूनही तयार झाला नाहीये. किंबहुना विजयाची गॅरंटी देणारा स्कोर अजून आम्ही पाहिला नाहीये. जरी 44 धावा असल्या तरी मात्र आता मॅच बनत चाललेली आहे. मी मगाशी उल्लेख केला, या ओव्हरमध्ये जरी सुरुवात चांगली केली चंदननं तर मॅच बनू शकते आणि मॅच बनली. 9 बॉल 16. लगातार 3 बॉलमध्ये 3 विकेट. हॅट्रिक घेतलेली आहे स्पर्धेतली. आणि आता नवीन फलंदाज प्रीतम पाटील. आणि प्रीतम पाटील साठी सुवर्ण संधी आहे. लगातार षटकार, प्रत्येक षटकारासाठी 500 रुपयाचा कॅश प्राइज टोनी मडवी यांच्याकडून देण्यात येतील. दोन्ही बॅटरला आता पारितोषिक लागलेले आहेत. त्याचं कारण आहे दोन्ही बॅटर, दोन्ही खेळाडू नवी मुंबई प्रीमियर लीग खेळत असताना मात्र टॉनी टायटन्स या टीम कडून त्यांचं रिप्रेझेंट असतं. रमेश मडवी यांच्या मालकीचा संघ जो टॉनी टायटन्स आहे, त्या टॉनी टायटन्स हे शिलेदार आहेत. त्यामुळे हे पारितोषिक लगवण्यात आलेलं आहे. 9 बॉल 16. वडा मॅच. कालचा ठोका आता चुकलाय. पावसाची रिपरिप सुरू झालेली आहे आणि अशा परिस्थितीमध्ये आता मॅच तापले. बॅकफुटला जाऊन चांगला फटका, गॅप शॉट आहे. बंदुकीच्या सुटलेल्या गोलीसारख्या वेगाने बॉल निघून चाललाय एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर. प्रीतम पाटीलच्या बॅट मधून एक चांगला पंच. चेंडू सीमा पार, चौकार. आणि या चौकाराच्या मदतीने आता टीमची धावसंख्या स्कोअर बोर्डवरती रन झाले टोटल 32. आता 8 बॉल शिल्लक आणि 8 बॉल मध्ये 12 धाबांची आवश्यकता. हे क्रिकेटचं द्वंद्व युद्ध आहे. क्रिकेट म्हणजे काय मित्रांनो, तर क्रिकेटची परिभाषा, क्रिकेटची व्याख्या जर सांगायचं झालं तर क्रिकेटच्या भाषेमध्ये फलंदाज आणि गोलंदाज यांच्यामध्ये जमलेलं युद्ध असतं क्रीडांगणाच्या आतमध्ये, त्याला म्हटलं जातं क्रिकेट. पहिल्या 3 बॉलवरती युद्ध जिंकलं चंदन तलवारनं, परंतु 4थ्या बॉलवरती युद्ध जिंकण्याच्या तयारीमध्ये आहे प्रीतम पाटील. थ्रू द कव्हर, काय फटका होता. पंच शॉट, खांद्याचा चांगला वापर केला होता या फटक्यामागे प्रीतम पाटीलनं. चौकार वसूल केले. आता 8 बॉल 12. 8-12चं समीकरण. प्रचंड वेग वाढलाय पावसाचा आणि अशा परिस्थितीमध्ये आता हा रंगलेला सामना तुम्ही अनुभवताय. ओहो, इथे बॉल पडल्यानंतर प्रीतम साठी खाली राहून गेलाय. अगदी सबमरीन डिलिव्हरी. बॉल डॉट. एक डॉट बॉल. या स्पर्धेमध्ये, या मॅच मध्ये दबाव वाढेल बॅटिंग करणाऱ्या टीमचा. आता 7 बॉल करायचे आहेत 12. आता 7-12 कुणाच्या नावावरती लागेल हे बघायचं आहे. यावेळेस पहा विकेट करण्याचा प्रयत्न. बॅटला स्लाइस होऊन बॉल चालला विकेट किपरच्या मागे. दीप थर्डमॅनचा क्षेत्ररक्षक बॉल फेकी करतोय. फक्त सिंगलच घेतलेली आहे आणि या सिंगलनं ओव्हरची झाली समाप्ती. 4 षटकांचा खेळ संपलेला आहे. 4 षटकांच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या 33 धावा. आता येणारे बॉल आहे 6 आणि 6 बॉल मध्ये 11 धावांची आवश्यकता. व्हॉट अ मॅच. मॅच बनली. त्याच दरम्यान नितीन शशिकांत पाटील यांचा शुभ सन्मान केला जाईल. या स्पर्धेच्या निमित्तानं जर पाहिलं तर ब्रँडेड शूज असतील, सनग्लासेस असतील, त्यांच्याच माध्यमातून पुरस्कृत करण्यात आलेत. आणि मी सुनील पाटील साहेबांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण हा सन्मान करावा. नितीन पाटील साहेबांचा शुभ सन्मान या स्पर्धेच्या निमित्तानं केला जातोय. या स्पर्धेसाठी दिलेलं योगदान त्याबद्दल यांचं देखील आभार मानणं तितकंच महत्त्वाचं आहे आणि त्यांची उपस्थिती आम्हाला देखील
फार महत्त्वाची आणि त्यांचा शुभ सन्मान या मुख्य व्यासपीठावर केला जातो. थँक्यू. आलेल्या सर्वच अतिथी मान्यवरांचं हार्दिक स्वागत आहे. जाऊया पुन्हा एकदा एक भव्य दिव्य मॅचकडे आणि एक चांगल्या मॅचकडे. ओटो कमेंट्री बॉक्स. नितीन पाटील साहेब यांचा सन्मान झालाय. खरं तर या नितीन पाटीलने या स्पर्धेच्या प्रेमाखातीर जो इमर्जिंग प्लेअर या स्पर्धेमध्ये राहील त्याला मात्र एक स्पोर्ट्स गॉगल त्यांच्या माध्यमातून पुरस्कृत केलेले आहे. आणि त्याचबरोबर उत्कृष्ट फलंदाज जो खेळाडू या मॅचमध्ये राहील त्याच्यासाठी सुद्धा एक स्पोर्ट्स गॉगल पुरस्कृत केली आहे. आमचे पुरस्कर्ते आहेत नितीन शशिकांत पाटील यांचा सन्मान झाला. जाऊया मॅचकडे. मॅच तापले. 6 बॉल आणि करायचे आहेत 11 धावा. वाट अ मॅच. आणि लास्ट ओव्हरमध्ये डेथ ओव्हरमध्ये आता आलाय सचिन आलाय लास्ट ओव्हरमध्ये. स्ट्रायकिंग इनला धीरज भोईर. माफ करा विकी बनसोडे आहे. ओव्हर नंबर 5. तलोली गावचा खेळाडू. 6 बॉल 11 धाबांची आवश्यकता. पहिलाच बॉल फुलटोज ऑन ड्राय केला. डीप मध्ये लॉंग ऑनला आहे क्षेत्ररक्षक. 3 क्षेत्ररक्षक आहेत त्याच्यामुळे धाव येणार नाहीये. एकच धाव मिळेल. आणि या सिंगल बरोबर आता टीमची धावसंख्या टोटल स्कोर झालेला आहे 34. म्हणजे आता 5 बॉल आणि 10 रनची गरज आहे या मॅच मध्ये. 44 धाबांचं छोटं आव्हान होतं परंतु पहा मॅच कशी आता रंग बदलायला सुरू झालेला आहे. सरड्याप्रमाणे रंग बदललेला आहे या मॅचनं. कारण 5 बॉल शिल्लक. 5 बॉल मध्ये करायचे आहेत 10 रन. बॅकफुटला जाऊन पूल केलाय. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे सचिन नाईक. चूक करणार नाहीये. अप्रतिम झेल टिपलाय. खाऊ कॉर्नरच्या दिशेने आणखीन एक विकेटचं पतन. ज्या खेळाडूकडून अपेक्षा होती तोच खेळाडू आता मैदानाच्या बाहेर चाललाय. बॅक टू डग आउट. आणखीन एक धक्का लागतोय बुमराह स्ट्रायकर्स या टीमला. आता येणारे बॉल आहेत तुमच्याकडे 4 आणि 4 बॉल मध्ये धावा करायच्या आहेत 10. 4 बॉल मध्ये 10 रनची गरज आहे. व्हाट अ मॅच. मी मगाशी एक चांगला उल्लेख केला. तुम्हाला आठवत असेल तर आठवा. सचिन नाईकची रणनीती अजून क्रिकेटमध्ये कोणाला समजली नाहीये. मास्टर माइंड खेळाडू आहे. जरी 44 धावा असल्या तरी मात्र ही मॅच खेचण्याची क्षमता त्याच्याकडे आहे. गेम प्लॅनिंग त्यांच्याकडे भरपूर आहेत. प्रत्येक बॉल मध्ये आता टीम मीटिंग केली जाते आणि याचं संपूर्ण श्रेय मी सचिन नाईक त्यांचे सर्व खेळाडूंना देईन. कारण सर्वांना खूप चांगलं प्रदर्शन केलेलं आहे. फिल्डिंग करत असताना दीपक शिंदेने खूप चांगले झेल टिपले. सचिननं चांगला झेल टिपला जो आता बॉलिंग करतोय. त्यानंतर विकी बनसोडेनं खूप चांगलं अप्रतिम क्षेत्ररक्षण केलेलं आहे. त्याच्यामुळे आता मॅच बनली. 44 धावा होत्या. सोपं समीकरण होतं ते आता कठीण झालंय बुमराह स्ट्रायकरसाठी. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये अरविंद राणा सोनू ह्याच्याकडे सुद्धा ॲबिलिटी आहे. कुठून सुद्धा सामना झुकवण्याची क्षमता याच्याकडे आहे. बॉल शिल्लक आहे 4 आणि करायचे आहे 10 रन. व्हाट अ मॅच. 4 बॉल 10 रनची गरज. ओहो ओव्हर पिच बॉल आणि त्याला फेकून दिलाय लॉंग ऑनच्या वरून. बॉल सीमारेषा पलीकडे. मी मगाशी उल्लेख केला याच खेळाडूचा. अरविंद राणाकडे ॲबिलिटी आहे. कुठून सुद्धा मॅच झुकवण्याची क्षमता नेहमीच प्रत्येक स्पर्धेमध्ये हा राखतो खेळाडू. त्याच्या बॅट मधून एक बिग धमाका षटकार. आता 3 बॉल 4 आणि 4ही धावा कंपल्सरी आहेत. लक्षात घ्या 3 बॉल मध्ये 4 धावा. आता टेन्शन वाढलाय. रोहित शर्मा 45. नवी मुंबई या टीमच्या खेम्यामध्ये चर्चा केली जाते. व्हॉट इज द प्लॅनिंग. आता टाकायचा कुठला चेंडू याची चर्चा केली जाते. कारण आता समीकरण सांगतो आपल्याला या मॅचचं की येणारे 3 बॉल आणि धाबांची गरज आहे 4. 4 बॉल मध्ये 10 रनची गरज होती. आता 3 बॉल मध्ये 4. कारण एक षटकार लगवलाय. आल्या षटकारानं आपलं खातं उघडलंय. सोनू अरविंद राणा याच्या बॅट मधून. 3 बॉल 4. अजूनही मॅच संपली नाही. जर हा बॉल डॉट गेला किंबहुना विकेट जर आली तर पुन्हा एकदा पुनरागमन कमबॅक होईल या मॅच मध्ये. आरो 45 नवी मुंबई या टीमचं. बॉलर बॅक ड्राईव्ह ऑफ ड्राईव्ह केली तर रनआउटची संधी आहे.
डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न नाहीये, मिस झाला, त्यामुळे दुसरी धाव सुद्धा आता कंप्लीट. ऍक्च्युली डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न करायलाच नव्हता पाहिजे होता, असं माझं मत आहे. तुमचं नाही परंतु माझं मत, कारण भरपूर एष्ट्या दूर होत्या बॉलर पासून, ती जोखीम घेतली, तिथे एक्स्ट्रा रन वाढली, त्याच्यामुळे आता समीकरण पहा, रन बॉल इक्वेशन, येणारे 2 बॉल आणि 2 धावांची आवश्यकता. कंपल्सरी टार्गेट चेस हा स्पर्धेतला नियम लक्षात घ्या, या सूचनेकडे लक्ष द्या. कंपल्सरी धावा तुम्हाला काढायच्याच आहेत येणाऱ्या 2 बॉल मध्ये 2. आता आमचे दीपक दादाचे ठोके आता वाढलेले असतील, थोडसा टेन्शन मध्ये. 2 बॉल 2, सामना निघून चालला होता, परंतु सामना खेचला त्या षटकारानं. सोनूच्या कमबॅक केलाय षटकारानं, अगदी पकड आता मी म्हणे निर्माण केलेली आहे या मॅच वरती बुमराह स्ट्रायकर्सनं. दीपक बालाराम पाटील यांच्या मालकीचा संघ धावांचा पाठलाग करतोय आणि आता त्यांना पाहिजे 2 बॉल मध्ये 2च धावा. चला गेम स्पीड अप करा, थोडीशी घाई करायची आहे. रोहित शर्मा 45 नवी मुंबई टीम अजूनही मॅच सोडली नाहीये. सचिन पा प्रत्येक बॉल वरती मात्र इन्फॉर्मेशन देतोय, आपल्याला काय करायचं आहे, व्हॉट टू डू, व्हेन टू डू, हाऊ टू डू, काय करायचं आहे, कसं करायचं आणि केव्हा करायचं आहे. ओ इथे आडव्या बॅटनं ढकलला बॉल, गॅप मध्ये क्षेत्ररक्षक कुणी नाहीये. 1 रन कंप्लीट, दुसऱ्या रनचा प्रयत्न आणि ते दुसरी धाव सुद्धा कंप्लीट करत असताना बुमराह स्ट्रायकर्स या टीमनं 1 चेंडू राखून हा सामना जिंकलेला आहे. वेल प्लेड, अभिनंदन दीपक बालाराम पाटील टीमचे ओनर्स. बुमराह स्ट्रायकर्स पहा, हे हास्य आहे या चेहऱ्यावरती तुम्ही पाहताय दीपक बालाराम पाटीलच्या. हा क्रिकेटचा आनंद आहे. क्रिकेटसाठी वेडा माणूस ज्याला पाहिलं जातं, म्हटलं जातं, क्रिकेटसाठी सर्व काही करून दाखवतो, त्याचं नाव आहे दीपक बालाराम पाटील. प्रत्येक मान्यवरांचा सन्मान इथे घेतला जातोय, प्रत्येक मान्यवरांना खुश केलं जातं आणि हा सामना जिंकला बुमराह स्ट्रायकर्सनं. वेल प्लेड, अभिनंदन टीम मालकाचं अभिनंदन. आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच ज्याने 14 बॉल मध्ये 29 धावा आणि ओव्हर टाकत असताना 1 विकेट त्यानं प्राप्त केलेला आहे. एक अष्टपैलू कामगिरी त्याच्या माध्यमातून या मॅच मध्ये झालेली आहे. असा बुमराह स्ट्रायकर्स या टीमचा गोटोली गावचा खेळाडू स्वराज म्हात्रे ठरला या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. एंट्री बॉक्स मध्ये थांबतोय. या स्पर्धेमध्ये मला समालोचन करण्याची संधी सर्व घटकांना प्राप्त केली. दीपक बालाराम पाटील असतील, हर्षद मडवी असतील, खास करून सूरज दादा पाटील यांना मी ॲडव्हान्स वाढदिवसाच्या शुभेच्छा देतोय. आणि मी मात्र